हा बांगडा फ्राय आहे, ही पापलेट आहे, बोंबील फ्राय आहे, कोळंबी आहे आणि सुरमई फ्राय आहे. क्लास लागतात क्लास. काय नाही दाखवा व्हिडिओ मध्ये. या ओनर आहेत आपल्या कलेजी. रावस आहे, रावस 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 एकदम रावस. कलेजी माझी फेवरेट आहे भाई, कारण की त्याच्यात सगळं नरम असते. ते लोक स्वतःही इथेच जेवतात. हा थोडस लांब घ्या. काही जन्नत आहे जन्नत. ताईच्या हातामध्ये खरंच जादू आहे. तुमचं स्वागत आहे डोंबिवलीचा हावरटमध्ये. डोंबिवलीकरांनो, स्ट्रीट फूड खूप खाल्ला असेल ना, पण असा फ्रेश फिश फ्राय कार्ट पाहिला आहे का? आज आपण आलो आहोत गावदेवी लोटवाई आगरी कट्टावर, जिथे त्यावरून निघणारा फिश फ्राय बघूनच तोंडाला तुमच्या पाणी सुटेल. इथे तुम्हाला बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोलंबी फ्राय आणि बांगडा फ्राय असे खूप सारे सी फूड्स ऑप्शन बघायला मिळतील. सगळं ऑर्डरनुसार फ्रेश फ्राय केलं जातात, म्हणून गरमागरम सर्व सुद्धा होतं. हा आवाज ऐकलात का? गरमागरम तेलात पडलेल्या फिशचा आहे. खरंच हा शॉट बघून तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना? फिश गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय होतो आणि त्याचा अरोमा तर एकदम मस्तच. तर चला आता ताईकडूनच ऐकूयात इथे नेमकं काय काय मिळतं. ताई, आपल्याकडे काय काय बघायला मिळेल? आपल्याकडे मटन आहे, मटन, वजडी आहे, डाळ वजडी, डाळ मुंडी आहे, पाया सूप आहे, खेकडा आहे, खेकडा मसाला, चिकन मसाला आहे, चिकन सुक्का आहे, ग्रीन चिकन आहे, ग्रीन चिकन, कलेजी मसाला आहे आणि हा राईस आहे, जवळा आहे, सुखा जवळा, हा कोळंबी मसाला आहे, कोळंबी रस्सा आहे. आणि आपल्याकडे भाकरी वगैरे पण बघायला हो मिळेल. हो, भाकरी, तांदळाची भाकरी आहे. आपली समजा मटन थाळी आपल्याला घ्यायची आहे हा. किंवा चिकन थाळी घ्यायची आहे, तर आपले रेट्स काय आहेत? प्राइस काय प्रत्येक थालीचे रेट्स वेगवेगळे आहेत. आपल्याकडे ही तांदळाची भाकरी आहे, जी चुलीवरची आहे, खापरीवरची. आहे? आणि आपले रेट्स काय आहेत? म्हणजे थाळीचे, मटन थाळी किंवा आपण चिकन थाळी जर घेतो किंवा आपल्याला फक्त चिकन सुका घ्यायचं असेल तर? फक्त जर आपल्याकडे प्रत्येक डिश 120 रुपयाला आहे. हो. फक्त मटन ची प्राइस जास्त आहे, 180 आहे. आणि खेकडा साईज नुसार असतो. बाकी डाळ वजडी, मुंडी, चिकन, कोळंबी, कलेजी सगळ्याची प्राइस 120 रुपये आहे. आणि थाळी वगैरे आपल्याकडे मिळते ना? हो, चिकन थाली, मटन थाली, फिश थाली, जी फिश हवी आहे ती फिश चिकन थाली. थाळी किती पर्यंत आहे? चिकन थाली येते आपल्याकडे 270 ला. आणि फिश थाळी? फिश थाली प्रत्येक सुरमई असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतील. अच्छा, म्हणजे सुरमई किंवा कोळंबी हा. असेल, बांगडा असेल, हा, त्या हिशोबाने त्या आपण हिशोबाने. प्राइस लावतो. हो हो. तर गाईज, आता आपल्याला ताईने डिश दिले, ही जवळ आहे, जवळ आहे. हा बांगडा फ्राय आहे, ही पापलेट आहे, बोंबील फ्राय आहे, कोळंबी आहे आणि सुरमई फ्राय आहे. आता आपण ट्राय करून बघूया. सुरमई आहे. आता मला समजते की गर्दी का होते इथे. कोळंबी फ्राय होती, असम एकदम, टेस्ट एकदम जबरदस्त आहे. जे मसाले लागतात ते एकदम क्लास लागतात, क्लास. काय नाही एकदा दाखवा व्हिडिओ मध्ये. या ओनर आहेत आपल्या. खरंच खूप छान आहे. पापलेट ट्राय करतोय. 10 आउट ऑफ 10 आहे. सगळ्यात फिश भारी आहेत. आता सगळं ट्राय केलंय. ग्रेव्ही मध्ये आयटम्स आलेत. वजडी आहे, चिकन सुक्का आहे आणि कोळंबी मसाला आहे. आता आपण ट्राय करून बघूया. जबरदस्त टेस्ट आहे, एक नंबर लागते. जो मसाला फ्लेवर लागतो ना, खतरनाक लागतोय.
सुका चिकन आहे. चिकन पण एवढं सॉफ्ट आहे ना, एकदम शिजलेलं आहे. भारी भारी लागतंय. आणि मसाला ग्रेव्ही रावस रावस. कोळंबी मसाल्यामध्ये आपण थोडासा लिंबू पिळलाय. काही जन्नत आहे जन्नत. ताईच्या हातामध्ये खरंच जादू आहे. ताई तिकडे उभी आहे. म्हणजे म्हणजे ते एकदम फॉर्च्यून सुंदर. तेल वापरतात. फॉर्च्यून तेल वापरतात ते. ते लोक ते लोक स्वतःही इथेच जेवतात. जसं आम्ही आता जेवायला बसतो इथे, त्यांच्या घरातले असलेला असलेला स्टाफ ते सगळे जेन्युइनली इथे जेवून जातात. आम्ही आज जेवलोय ताईच्या कृपेने. छान आहे. बर्थडे पार्टी वगैरे असेल तुम्ही ट्राय करू शकता. ठिकाणी ऑर्डर पण मागू शकतो. वजरी आपण खातो. वजरी आणि घरगुती आहे सगळं यांचं जेवण. हे स्वतः इथे जेवतात. म्हणजे लोकांना जे देतात खायला ते स्वतः इथे जेवतात. त्यांची पोरं पण इथे जेवतात. म्हणजे फूड क्वालिटी तुम्ही विचार करू शकता की किती छान असेल यांची. रिफाईंड ऑइल मध्ये त्यांचं यूज करतात. म्हणजे तेल पण रिफाईंड ऑइल यूज करतात. जे हायजीन वापरलेलं आहे. हायजीन पूर्ण वापरलं. ते 100% एकदम प्युअर सांगतो तुम्हाला. एकदम भारी आहे. खरंच तुम्ही इथे येऊन ट्राय करा. ताई आपण हा काट किती टाइम झाला म्हणजे आपण चालू? 2 वर्ष झाली. हा. हे चालू आहे माझं. मग तुम्ही जॉब वगैरे करत होते का? नाही. म्हणजे तुम्ही हाऊस वाईफच होता? हो हो. आणि मी असं ऐकलंय की इथे रात्रीची भरपूर गर्दी होते. आता हा. मी जर लवकर आलोय, रात्रीची भरपूर गर्दी होते. लोक लाईन लावतात याच्यासाठी. हो असतात ना. आणि सॅटर्डे संडे तर फुल पॅक. असतं. आणि समजा आपल्याला जर इथे यायचं असेल तर लोकेशन काय सांगाल? डोंबिवलीला गोपी मॉलच्या इथे 4 रस्त्याच्या जस्ट बाजूलाच आहे आपला हा गाव. म्हणजे अच्छा हे आणि इथे जुना प्रीती हॉटेल होता आपला. हा जुना त्याच्या समोरच समोरच. तुम्हाला हा कार्ड बघायला मिळेल.